गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला। सकाळी 6 ते 7 श्रींची महापूजा, होम हवन व अभिषेक झाला। 8 ते 10 गुरुपूजन, गुरुदर्शन सोहळा संपन्न झाला। त्यानंतर हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे यांचे हरिकीर्तन झाले। यावेळी महाराजांनी संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविण, निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे या अभंगावर सविस्तर निरूपण केले। 1 ते 1.5 महाआरती झाली। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकाराम महाराज गागरे यांच्या शिष्यगणासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कीर्तन निरूपण करताना काय म्हणालेत हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे। बोलत नाही मग आपण का जातो, तर हा जीवाचा स्वभाव आहे की भगवंत हा सुखरूप आहे। या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात निर्गुणी पावलो सगुणी भजता। आता शब्द समजायला थोडेसे कठीण जाईल म्हणून दृष्टांताने तुम्हाला सोपे करून सांगतो। निर्गुणी पावलो सगुणी भजता म्हणजे निर्गुणापर्यंत मी पोहोचलो, परंतु कशाने पोहोचलो तर सगुणाची उपासना केल्यानंतर त्या ठिकाणी निर्गुणापर्यंत मी पोहोचलो। दृष्टांताने सांगतो म्हणजे अगदी समजायला सोपं जाईल। प्राप्त होत असते किंवा सगुणापर्यंत आपल्याला तिथपर्यंत जाता येतं। त्यासाठी अगोदर आपण निर्गुणापर्यंत गेलं पाहिजे। परंतु जात असताना एखाद्याने जर शंका निर्माण केली, मूर्ती कशाची आहे तर पाषाणाची आहे, मग या पाषाणात कसला देव, अशी जरी नाथ महाराज म्हणले एखाद्याने शंका निर्माण केली तरीही त्याची जीवा त्या ठिकाणी जडली गेली पाहिजे। म्हणजे शंका सुद्धा त्या ठिकाणी, विकल्प सुद्धा, आवाज बदलवला जाता थोडासा, विकल्प सुद्धा त्या ठिकाणी घेता कामा नये। जर तुम्ही विकल्प घेतला तर तुम्हाला भक्ती कळली नाही, भगवंत कळला नाही, धर्म कळला नाही, संस्कृती कळली नाही, आणि जर हे काहीच जर कळलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही। हरिमुखी गाता हरपली चिंता, तुमची आमची जी चिंता आहे ही भगवंताच्या नामस्मरणाने त्या ठिकाणी जाणार आहे। त्याने मागुता जन्म घेणे, हे जन्म आणि मृत्यूचं जे दुःख आहे हे दुःख त्या ठिकाणी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण त्या ठिकाणी सगुण साकार भगवंताला प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा जी उपासना जी आहे ही निर्गुणाची सांगितलेली आहे। निर्गुणी पावलो सगुणी भजता। भजता म्हणजे काय तर भजने म्हणजे उपासना करणे। ज्ञानेश्वर आपल्या जीवनाचं साध्य प्राप्त करण्यासाठी गुरु हे साधन सांगितलेलं आहे। गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला ते साध्य प्राप्त होणार आहे। नवे नवे आपल्या संस्कृतीचं जे ज्ञान जे आहे ते गुरुच्या माध्यमातून, म्हणून ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं महाराज, गुरु तेत
ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. आपल्याला समाधान केव्हा भेटणार आहे? ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला समाधान भेटणार नाही. परंतु ते ज्ञान कधी भेटणार आपल्याला? गुरु तेच ज्ञान. ज्या ठिकाणी गुरु आहे त्याच ठिकाणी ज्ञान आहे. एरवी जे ज्ञान आहे ते सगळं अधोगतीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. म्हणून गुरुच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते आपल्याला शाश्वत सुखापर्यंत घेऊन जात असतं, भगवंतापर्यंत घेऊन जात असतं. म्हणून यत करोशी यत स्नाशी यत जोशी ददाती यत यत पश्यशी कौंतेय तत् करोशी मदर्पणम. आपण जे काही करणार आहे ते आपण भगवंताचं स्मरण करून किंवा भगवंताला अर्पण करून जर केलं तर आपल्या हातून चुकीचं काही कर्म त्या ठिकाणी घडणार नाही. सांगायचं ठरलं तर आपल्याला एखाद्याशी भांडायचंय, त्याचा काही केलं कोणी केलं मला काही कळत नाही. या ठिकाणी पाया खोदायचा चालू आता मी उभा होतो. आज या ठिकाणी उभा राहायला जागा नाही. एवढी मंडळी जमा होतात आज या ठिकाणी. ही प्रभूची कृपा आहे, कोणी काही करू शकत नाही. मला एक आश्चर्य वाटतं. याचाच अर्थ ईश्वर सर्व भूताना भगवंत जळी तळी भरलेला आहे आणि तोच सर्व करून घेतो. भगवंता या ठिकाणी आलेले, या ठिकाणी भाग केलेले गावोगावचे जे काही मंडळी असतील त्यांना आनंदी सुखी समाधानात ठेव एवढं